नमस्कार, मी इंदिरा. न्यूज अनकटच्या पुणे कनेक्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. पाहुयात पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. इंडिगो कंपनीच्या बिघडलेल्या वेळापत्रकाचा परिणाम अन्य विमान कंपन्यांच्या तिकीट दरावर झालाय. देशातील अनेक मार्गावरील तिकीट दर गगनाला भिडले असून एअर इंडियाच्या पुणे ते मुंबई विमानाचा तिकीट दर 1 लाखांवर गेलाय. गेल्या काही दिवसांपासून इंडिगो कंपनीचं वेळापत्रकच बिघडलंय. इंडिगोची पुणे विमानतळावरील 46 विमानं रद्द करण्यात आली. इतर राज्यातून पुण्यात येणारी 23 विमाने यांचा यात समावेश आहे. मेट्रो टप्पा 2 खडकवासला ते हडपसर खराडी मेट्रो मार्गिके अंतर्गत हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड रोड या 2 मेट्रो मार्गिकांना गुरुवारी राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे आता या मार्गिका मान्यतेसाठी केंद्र सरकारकडे पाठवल्या जाणार आहेत. रुपाली ठोंबरे यांनी शरद पवार यांच्यासोबत आपला एक फोटो पोस्ट केलाय, तर दुसऱ्या फोटोत शरद पवार आणि दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा एकत्रित फोटो आहे. दोन्ही फोटोत शरद पवार यांचा समावेश असल्याने रुपाली ठोंबरे या अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून बाहेर पडत शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी हाती घेणार का, अशी चर्चा आता रंगू लागली आहे. नाचगाण्याच्या बैठकांचा शौक भागवण्यासाठी चोरी करणाऱ्या आरोपीकडून फुरसुंगी पोलिसांनी 5 तोळे सोन्याचे दागिने जप्त केलेत. आरोपीने चोरलेले सोने महम्मदवाडीतील ज्वेलर्सकडे विकल्याचं उघड झालं असून आरोपीने नर्तकीसोबतच्या बैठकांसाठी चोरी केल्याचं कबूल केलंय. याबाबतचा पुढील तपास उपनिरीक्षक विष्णू देशमुख करतायत. कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अखत्यारीतील मालकीच्या जमिनींचा शोध घेण्यात येणार असून जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे 522 हेक्टर क्षेत्रावरील जमिनीची मालकी सिद्ध झाल्याची माहिती जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांच्या निर्देशानुसार मुंबई बेंगळुरू भालकी मार्ग आणि पुणे नाशिक या राष्ट्रीय मार्गांवरील 22 अपघात प्रवण क्षेत्रांपैकी 4 अपघात प्रवण क्षेत्र कमी करण्यात आली आहेत. उर्वरित 18 अपघात प्रवण क्षेत्रांवर सुरक्षित उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचं काम सुरू आहे. लवकरच या ठिकाणांवरची अपघात प्रतिबंधात्मक कामे पूर्ण करण्यात येणार असून या महामार्गावरून अपघात मुक्त प्रवास करता येणार आहे. खडकवासला, पानशेत, वरसगावसह पवना धरण परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई सुरूच ठेवण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या आहेत. धरण परिसरातील लहान मोठी 500 अतिक्रमणे आतापर्यंत हटवण्यात आली असून कारवाईचा अहवाल विखे पाटील यांना देण्यात आला आहे. शहरातील बेकायदा अभ्यासकांवर कारवाई करण्याचा आदेश महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बीपी यांनी बांधकाम विभागासह अतिक्रमण विभागाला दिलेत. अतिरिक्त आयुक्तांनी महापालिकेतील विविध विभागांची बैठक घेतली. त्यामध्ये शहरातील अभ्यासकांचा आढावा घेण्यात आला आहे. आणि या बातमीसह वेळ झाली पुणे कनेक्टमध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.